नमस्कार मित्रांनो, नशीबवान या मालिकेच्या 24 सप्टेंबरच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. गिरिजाला ज्यामध्ये केक असतो त्यावरती त्या केक शॉपचा नंबर भेटतो. तर गिरिजा तिथे फोन करून माहिती काढण्याचा प्रयत्न करते. फोन करून ती विचारते, तुमच्याकडून काल एक केक नेला होता, तो कोणी नेला होता हे तुम्ही सांगू शकता का? तर तो माणूस सांगतो, रुद्रप्रताप घोरपडे. फोन ठेवल्यानंतर गिरिजा विचार करत असते, रुद्रप्रताप घोरपडे. त्यानंतर रुद्र काही फोटो बघून त्याच्या मित्राला विचारत असतो, कुठे काढले असतील हे फोटोज? तर तो म्हणतो, शालू म्हणाली होती ती एका साडीच्या दुकानात गेली होती, तिथल्या चेंजिंग रूममध्ये काढले असतील. तर लगेच रुद्र म्हणतो, मग मला तिथे घेऊन चल. इकडे गिरिजा एका चेंजिंग रूममध्ये असते. त्यावेळी दरवाजाला एक होल असतो आणि गिरिजाच्या ते लक्षात येतं आणि ती ओरडते, कोण आहे? आणि गिरिजा थोडी घाबरते सुद्धा. त्यानंतर बाहेर आल्यानंतर ती तिच्या मैत्रिणीसोबत ठरवते की आपण त्याला रंगे हातो पकडू. आणि त्याच वेळी नेमकं रुद्रप्रतापसुद्धा तिथे आलेला असतो आणि तो नेमकं ते पाहण्यासाठी त्या चेंजिंग रूममध्ये जातो. तर तो आतमध्ये गेल्याबरोबर गिरिजा आणि तिची मैत्रीण दोघी मिळून तो दरवाजा बंद करतात आणि त्यानंतर पोलिसांना बोलवतात. पोलीस आल्यानंतर गिरिजा म्हणते, तुम्ही घेऊन जा यांना. तर पोलीस रुद्रप्रतापला घेऊन येतात. त्यावेळी उर्वशी तेथे येते आणि ती पोलिसांना विचारते, कंप्लेंट कोणी केली? तर पोलीस सांगतात, गिरिजा लोखंडे. त्यानंतर इकडे घरी नागेश्वर स्वतःशीच म्हणत असतो, जो आम्हाला नडला त्याला आम्ही फोडला. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.